नमस्कार मित्रांनो, मी दरवेळेस तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. तर आज आपण सोलापुरात आहे. सोलापुरात कृषी प्रदर्शन लागलेलं आहे. तर दरवेळेसप्रमाणे यावेळेसही मी कडबाकुट्टी मशीन आणि मिल्किंग मशीन नजराना प्रोडक्शन यांची व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला आजपर्यंत नक्कीच पहा. तर मी आहे आपला मित्र सिद्धार्थ परीख. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यावेळेस आपण कृषी प्रदर्शन 2023 मध्ये लागलेलं आहे. तर इयर एंड ऑलमोस्ट आणि नजराना प्रोडक्शनचे काही प्रोडक्ट्स आपण इथं पाहत आहात आता. आणि चला त्यांच्या स्टॉललाही व्हिजिट करूयात. तर इथं बघू शकता हे सगळे त्यांचे स्टॉल आहे. नजराना प्रोडक्शन भाळवणी. नमस्कार दादा. नमस्ते. आहे का ओळख? आहे ना साहेब. मग यावेळेस नवीन काय घेऊन आलात आपण? आज ह्या प्रदर्शनमध्ये आपण 3 ब्लेडचं एक मशीन आणलेलं आहे. अच्छा. आणि बुलोर मशीन जी अर्धा इंच कुट्ट्यामध्ये आपण तयार केलेलं आहे. 1 इंच साईजमध्ये पडतो, अर्धा इंच साईजमध्ये पडतो. ओके. आता रनिंगमध्ये अर्धा इंचमध्ये 2 टनचा ॲव्हरेज पडतो. त्या मशीनला 2 टनचा ॲव्हरेज पडणार आहे. बिगर ऑइलचं बिगर गिरेजचं मशीनला 2 वर्षपर्यंत माझी गॅरंटी आहे की त्याची घेर जाणार नाही, धार जाणार नाही. 1 वर्ष फुल गॅरंटी राहणारच आहे. पण बिगर ऑइलचं आजपर्यंत मी हे ऐकलेलं नसेल. बिगर ऑइलचं ह्या मशीनला घेर खराब सुद्धा होणार नाही. अच्छा. मध्ये आपण ते घेर टाकलेलं आहे त्याची पण तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो. थोडीशी डेमो करून दावतो. मशीन सुरुवातीपासून आपले छोटं मॉडेल आधी तर त्याचं पण थोडं डेमो देतो, त्याची थोडक्यात माहिती देतो. चालेल. व्हिडिओ फक्त 5 मिनिटांमध्येच होईल अशा हिशोबाने आपण काम करू. चालेल. पहिला मशीन कोणता आहे सर आपला? पहिलं मशीन आहे 2 रोलर 2 HP. ओके. ज्या मशीनची जी बॉडी आहे त्या मशीनला जी चाक वापरलेलं आहे त्याची क्वालिटी आणि मशीनची बॉडीची क्वालिटी आणि कटिंग कशी करते त्या हिशोबाने सगळे तुम्हाला माहिती देतो. ओके. तर आता हे किती रोलर आहे दादा? हा 2 रोलरमध्ये मशीन येते. अच्छा. तर मित्रांनो पाहू शकता आता इथं आपल्याला लाईव्ह डेमो दाखवणार आहेत ते. हा सोडायचं कारण काय की ही चुईती पडू नये म्हणून सोडायला लागतं. ओके. तर हे मशीन चालू करतील. तर पाहू शकता इथं कटिंग सुरू झालेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो किती लवकर मध्ये झालेला आहे तयार. हा जी कुट्टा आहे दोन्ही ब्लेडवर 1 इंच कुट्टा केलेला आहे. आजपर्यंत जेवढ्या मशीन चाललेल्या आहे मार्केटमध्ये ते अर्धा इंच कुट्टा असतो. बारीक कुट्टा असल्यामुळे जनावरच्या रोवतीला माघारी येत नाही. म्हणून कस्टमर काय करतो, 1 ब्लेड काढून कुट्टा करतो. 1 ब्लेड काढणे म्हणजे मशीन जसं एका पायावर माणूस चालतो लंगडत त्या हिशोबाने मशीन चालते लंगडत. त्यामुळे बिरिंग येणे, बॉडी फुटणे ही प्रॉब्लेम त्या मशीनला जास्त प्रमाणात राहतो. ह्या मशीनला दोन्ही ब्लेडवर 1 इंच कुट्टा आहे. ओके. पान काढायची गरज नाही. याला एका तासाला 1 टनचा ॲव्हरेज आहे. प्लस ह्या मशीनला जी बॉडी दिलेली आहे हा बॉडी स्टीलमध्ये दिलेला आहे. ही पूर्ण लोखंडी बॉडी आहे. पाहिलं दोस्तांनो फुटायचं मोडायचं काही विषय येणार नाहीये. प्लस ह्या मशीनला जी व्हील वापरलेला आहे व्हील सुद्धा लोखंडी व्हील वापरलेला आहे. व्हील बी फुटणार नाही. आणि ह्या मशीनला जी ब्लेड वापरलेला आहे त्या ब्लेडला 1 वर्षपर्यंत गॅरंटी आहे की धार लावायची गरज नाही. हार्डिंग कसं आहे त्या हिशोबाने तुम्हाला दावतो की हार्डिंग कसं आहे. हा ब्लेड आहे नजराना प्रोडक्शनचा ब्लेड आहे. 1250 रुपये ह्या ब्लेडची प्राइस आहे कंपनीमध्ये. आणि कोणत्याही डीलर पैसे घेतला की 50-100 रुपये एक्स्ट्रा जाऊ शकते ती. 1 वर्षात जर ब्लेडची धार गेली कोणत्याही डीलर पैसे जावा आणि पीस टू पीस चेंज करून घ्या. हार्डिंग बघायचं. ही जी आवाज आहे ह्या आवाजवर तुम्ही ओळखू शकता की ही जी हार्डिंग काय कुठल्या क्वालिटीची आहे. हा ब्लेड येतो. शिक्का पाहून खरेदी करा. सर या मशीनची माहिती तर मिळाली. किंमत काय आहे? ह्या मशीनची प्राइस आहे आत्ताची सोलापूरमध्ये 2023 डिसेंबरमध्ये जी एक्झिबिशन व्हायला लागले 2 दिवसामध्ये आता 24 चालू होईलच. आता ही मशीनची प्राइस आहे 25,500.
एक्झिबिशनमध्ये बुकिंग केला की आपली 24,500 आता इथं फायनल आहे. पण शक्यतो रेट ही जी असते ती मार्केटच्या हिशोबाने कमी जास्त होत असते. ती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रेट कन्फर्म करणे. मशीनची क्वालिटी चेंज झाली की रेट चेंज होते. ती 2024 मध्ये जी लॉन्च झालेली मशीन आहे ती आहे बुलोर मॉडेलमध्ये. बुलोरमध्ये मशीन आहे, एका तासामध्ये 2 टनचा ॲव्हरेज आहे, अर्धा इंची गुट्ट्याच्या साईजमध्ये. त्याचं थोडं डेमो धावतो आणि थोडक्यात त्याची माहिती पण सांगतो कशी कशी चालते मशीन. मशीन ही चालू केली. सर आता हे मी पण नवीनच बघितलं, साईडून येतोय. हे मशीन बुलोरमध्ये आहे. आता जी पहिली मशीनला आपण बघितलं की पुढची वैरणची कटिंग झालेली ती खोऱ्यानं वडायला लागते. तर खोऱ्याला वडायला न लागण्यासाठी आपण त्याला बुलोरमध्ये केलेलं आहे की ती वैरण एका साईडला कुट्टी येणार, किमान 10 फुटावर 15 फुटावर त्याचा कुट्ट्याचा ढिगारा लागणार. आता ह्या इथं बघितला तुम्ही, हा ढिगारा लागलेला आहे. बरोबर साईज आहे ही, साईज बी मिनीमध्ये आहे. एकदम बारीक आहे. जी आता बाहेरची जी गाय आहे या लागली ती, जसे पंजाबवरून येते ती, बाहेर गावावरनं जी गाय येते ती, त्या गायीसाठी ही अर्धा इंच कुट्टी लागत असते. त्या अर्धा इंची साईज मध्ये आपण ही मशीन कुट्टा केलेला आहे. अच्छा, तर ह्याला किती रोलर आहेत दादा? मशीन बद्दल थोडक्यात माहिती द्या जरा. ह्या मशीनला 3 रोलर आहे. आज चारा वाढणारे रोलर ह्याला 3 आहेत. अच्छा, तुम्ही बघू शकता 3 रोलर मध्ये मशीन आहे. ओके. प्लस ह्या मशीनला जी गिअर वापरलेली आहे ती, हा गिअरच मी तुम्हाला वैशिष्ट्य म्हणत होतो की ज्या मशीनला आपल्याला ऑइलची गिरेजची गरज नाहीये. ही जी आहे ती ही पूर्ण स्टील आहे. हा स्टील गिअर आहे. हा गिअरचा एक दात सुद्धा तुटू शकत नाहीये. अच्छा, ह्या गिअरला गिरेजची गरज नाहीये, ऑइलची गरज नाहीये. तुम्ही ऑइल करा किंवा न करा, हे आपलं पर्सनल प्रॉब्लेम आला, पण ह्याला गरज नाहीये त्या वस्तूंची. गिरेज केला तर चांगली गोष्ट, नाही केला तरी काही अडचण नाही. आमची गॅरंटी आहे की 1 वर्षपर्यंत गिअर जरी गेला ह्याचा तर तुम्हाला पीस टू पीस चेंज करून दिला जाईल. ओके. हे जे ग्रीस लावले पण ते लावायची गरजच नाही, लावायची गरज नाही याला. अच्छा, ह्याला जी ब्लेड वापरली ती ब्लेड बी हाय कार्बनचा, आता क्वालिटी बघितली त्या हिशोबाचंच गिअर आहे ती. 1 वर्षपर्यंत त्याला पण गॅरंटी आहे की धार लावायची गरज नाही पडणार. गिअरला गॅरंटी आहे की गिरेज करा किंवा न करा, गिअर खराब झालं तरी आपण बदलून देणार आहे. फक्त तुम्ही आहे बेरिंगला 1 थेंब ऑइल, ह्याला 1 थेंब ऑइल, मागच्या साईडला 1 थेंब ऑइल. अच्छा, ही जी ग्रेड आहे ही 80 ग्रेड आहे. हा ग्रेड आहे 150 ग्रेडचं मटेरियल, त्यामुळे हे खराब होणार नाहीये शक्यतो. ओके दादा, हे रिव्हर्स फॉरवर्ड आहे का? हा, रिव्हर्स. एकदा दाखवा आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड दोन्ही करून. आता ही फॉरवर्ड करून दाखवतो. आणि रिव्हर्स का करतात दादा? रिव्हर्सला जर सपोज लाईट कमी आली, व्होल्टेज कमी आलं, मशीन थांबली तर फक्त हा बटन रिव्हर्स मध्ये घ्यायचा आहे. जरा बरं रिव्हर्स मध्ये. हा, रिव्हर्स फॉरवर्ड दोन्ही सुविधा आहे याच्यात. ओके, परत एकदा मला डेमो द्या दादा. येऊ द्या. तरी या मशीनची किंमत वगैरे सांगा. या मशीनची किंमत आहे 44,000 रुपये. एक्झिबिशनमध्ये याला 2,000 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. 42,000 मध्ये ही मशीन फायनल होऊ शकते. ह्या मशीनला जी 15 वापरला गॅलोनमध्ये आहे, बॉडी स्टीलमध्ये आहे, हाय कार्बनमध्ये ब्लेड आहे ती, हाय कार्बनमध्ये गिअर आहे ती. त्यामुळे मशीनची धार जाणार नाहीये, गिअर फुटणार नाहीये. गिअरला गिरेज करा किंवा न करा, ह्या मशीनची गिअर खराबी होणार नाही. ती पूर्ण बॉडी स्टील आहे, त्यामुळे फुटायचं काही विषय नाही. ही सगळी खंडीच आहे, झिजणार नाही, फुटणार नाही, काही सुद्धा अडचण नाही. रफ आणि टफ कशी वापरा या मशीनला. अर्धा इंची साईज मध्ये 2 टनचा ॲव्हरेज निघतो. 3 HP 3 फेज मोटर, 3 HP हेवी ड्युटी सिंगल फेज मोटर आणि मॅरेथॉनचे 2 HP मोटर. या हिशोबात आपण ही मशीन बाहेर बनवलेली आहे. कमी बजेटमध्ये आणि कमी व्होल्टेजमध्ये चालणारी मोटर असते मॅरेथॉनची. 42 मध्ये मशीन फायनल होते. तर मित्रांनो, ह्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओच्या एंडमध्ये आपल्याला व्हिजिटिंग कार्ड हे पाहायला मिळेल. तर बघू शकता हे डेमोसाठी आता एवढे काही मशीन्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत डिस्प्लेसाठी. तर इथं ऑइल वगैरे पण आहे. तर इथं जे आहे
बघू शकता आपण सगळे मशीन्स त्यांनी आणलेले आहेत, बाहेर पण काही लावलेले आहेत. दादा त्याच्या व्यतिरिक्त आपण हे काय लावलेले आहेत अजून? मिल्किंग मशीन आहे दूध काढण्यासाठी. ओके. दूध काढायचं मशीन आहे. अर्धा HP मोटर, 1 HP मोटर, 100 LPM पंप, 200 LPM पंप, 400 LPM पंप, 600 LPM मध्ये. सिंगल बकेट, डबल बकेट, टिबल बकेट. सिंगल बकेटमध्ये मशीनची जी खर्च येतं, स्टील बकेट आहे, ट्रान्सपरंट बकेट आहे. आणि जी खर्च येणार आहे, सुरुवात आहे तिची 30,000पासून. मोटर वेगळी, पंप वेगळी. जेवढी जनावर असतील त्या जनावरच्या हिशोबाने आपण त्याची सुचवलं जातं की कुठली मशीन आपल्याला बसवायची आहे, सिंगल बकेटची किंवा डबल बकेटची. ओके. त्यांचं प्राइस सांगून टाका. तसंच प्राइस म्हटलं तर 30,000पासून सिंगल बकेट सुरुवात होते आणि डबल बकेटची 35,000पासून सुरुवात होते. ओके. तर एक्झिबिशनचं काय डिस्काउंट वगैरे आहे? तुमचा व्हिडिओ जे चॅनलवरचं बघणार आहे त्यांच्यासाठी आपण खूप डिस्काउंट देऊन डीलर प्राइसमध्ये त्यांना मशीन दिली जाईल. ओके. तर मित्रांनो नक्कीच आवर्जून आपण हे इक्विपमेंट्स वगैरे आपल्या शेतीसाठी खरेदी करू शकताय. तर हे सगळे जे आहेत मी त्यांना गेल्या 3 ते 4 वर्षापासून पर्सनली ओळखतो. ह्यांचे काही व्हिडिओज आधी पण आलेले आहेत आणि कस्टमर रिव्ह्यू पण चांगला आहे त्यांचा. आणि जे त्यांनी रिप्लेसमेंटची हे देत आहेत आपल्याला ते जेन्युइन आहे एकदम. ब्लेड टू ब्लेड वगैरे ते चेंज करून देत असतात. येस. तर मित्रांनो इथं बाहेरच्या बाजूला ही एक मशीन ठेवलेली आहे 3 ब्लेडची. तर बिलाल दादा आपल्याला माहिती देतील. तर सर मग काय काय आहे आपली मशीन 3 पाण्याची? 3 ब्लेडची आहे. 2 टन ते 1800 किलो काढते. याला मॅराथॉनची 2 HP मोटर बसवलेली आहे. अच्छा. याला सगळ्यात भारी 3 HP 3 फेज जर मोटर बसवली तरी 1 नंबर मिशन चालते. अच्छा. त्याचं पण मटेरियल सगळं जे आपण बुलर मिशनला पाहिलं तीच मटेरियल याला सगळं. अच्छा. मग ह्याचं आउटपुट किती आहे, म्हणजे किती टन काढू शकते? हे 2 टन काढू शकते सिंगल आपलं 3 फेज मोटरवर. 3 फेज मोटरवर सिंगल फेज घातली तर 1.5 टन ते 1800 किलो. ओके. तर मित्रांनो आता 3 ब्लेडची मशीन ही तयार झालेली आहे, पाहू शकता. तर इथं हे सगळे कडबा वगैरे घालण्यात येत आहे. मित्रांनो आता आपण हे 3 ब्लेडचं जे आहे डेमो पाहणार आहे. सर डेमो चालू करा. तर मित्रांनो रिव्हर्स आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण कमीत कमी 20 सेकंडमध्ये एवढं चुरा झालेला आहे. हा गुट्टा 16 mm साईजमध्ये गुट्टा पडलेला आहे. 3 ब्लेडमध्ये मशीन आहे. 16 mm साईजमध्ये गुट्टा आहे. त्या ब्लेडला धार लावायची गरज नाही आहे. 1 वर्षपर्यंत आमची गॅरंटी राहणार, धार जाणार नाही. मी त्या मशीनमध्ये माउथपीस टाकला आहे की नाही, हा माउथपीस आहे हाय ग्रेडमध्ये. 150 ग्रेडमध्ये मटेरियल असल्यामुळे ह्याची धार सुद्धा लावायची गरज नाही आहे. माउथपीस खराब होणार नाही, गिअर सेट खराब होणार नाही. आणि प्लस पॉईंट या गिअरला जे आपण दिलेला आहे 150 ग्रेड असल्यामुळं ह्याला तुम्हाला 1 वर्ष आमची गॅरंटी आहे की तुम्ही ऑइल टाका किंवा न टाका, बिगर ऑइलचं बिगर गिअरचं 1 वर्षात गिअर झिजला तरी आमची गॅरंटी त्या मशीनला, जी 3 ब्लेडचं आहे आणि आमची ब्लोअरची मशीन आहे. नजराना प्रोडक्शनचा हा प्रोडक्ट आपल्याला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्कीच कळवा. हाय स्पीडमध्ये मशीन आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस आपण हे डेमो पाहत होतो तर एक जेन्युइन कस्टमर जे पहिल्यापासून नजराना प्रोडक्शनचा प्रोडक्ट यूज करतात ते आले आहेत. तर आपण थोडीशी त्यांच्याकडनं माहिती घेऊयात, जेन्युइन फीडबॅक घेऊयात. आपल्याकडे कोणती वाली मशीन आहे? नजराना कंपनीची. अच्छा. किती HP आहे? 2 गिअर 2 HP. अच्छा. तर किती वर्षापासून वापरताय आपण? 1 वर्ष. ओके. 1 वर्षात काय मेंटेनन्स वगैरे काय, ब्लेडला वगैरे काय प्रॉब्लेम? ओके. दिवसाला आपण किती वेळ वापरत असता, म्हणजे किती बाहेर काढता त्यातनं चारा? 5 गाई पुरता. ओके. आपलं नाव? रमेश चव्हाण. ओके. आपलं कोणतं गाव दादा? कळंबवाडी बार्शी. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर पण द्या ना. 9822 14 20 94. ओके दादा चालेल.